केलेला आहे. काय नेमकं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आहे? मला असं वाटतं तो व्हिडिओ जो मी पोस्ट केलेला आहे माझ्या फेसबुक पेजवर तो अतिशय स्वयंस्पष्ट असा व्हिडिओ आहे. त्यामध्ये हाफकिन शाखा जी पीडब्ल्यूडीची आहे, सार्वजनिक बांधकाम खात्याची, त्यातला एक अभियंता, शाखा अभियंता सरळ सरळ एलओसी साठी पैसे घेताना कंत्राटदाराकडनं आपल्याला दिसतोय. आता एलओसीचा अर्थ आहे लेटर ऑफ क्रेडिट, म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी जो शासनाकडनं निधी आणायचा आहे त्या निधीची टक्केवारी ही आधीच कंत्राटदाराकडनं गोळा केली जाते आणि त्यामध्ये तो आपल्याला सांगताना दिसतोय की जी एलओसीची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये 2,80,000 रुपये तो घेताना आपल्याला दिसतोय. हा एका कॉन्ट्रॅक्टरकडनं, त्याचं कामही छोटं होतं काम, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनंही पैसे घेताना दिसतोय. अशा अनेक कॉन्ट्रॅक्टरकडनं हे पैसे या अभियंत्यांकडनं जमा केले जातात. फक्त निधी आणायचे, हे जे पैसे तो जमा करतोय हे फक्त तो एलओसीचे म्हणून सांगतोय. बाकी त्याला जेव्हा विचारतात की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्साचं काय, तेव्हा तो म्हणतो की एक्झिक्युटिव्ह साहेबांचा हिस्सा वेगळा. माझ्याकडे एक्झिक्युटिव्ह सुद्धा व्हिडिओ आहे आणि डेप्युटीचा सुद्धा व्हिडिओ आहे, ते मी कालांतराने आपल्यासमोर आणीनच. आज सुरुवातीला आम्ही शाखा अभियंताचा फक्त हा व्हिडिओ आपल्यासमोर आणला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला विचारतात ते एक्झिक्युटिव्ह साहेबांचे किती टक्के द्यायचे, तो म्हणतात ते तुम्हाला मी नंतर सांगेन. पीडब्ल्यूडी मध्ये आजच भ्रष्टाचार होतोय का, तर नाही, याच्या आधीही होत आहे. पण ज्या भ्रष्टाचाराची पातळी ही भयावह पद्धतीने, राक्षसी पद्धतीने वाढत चालली आहे असं मला संबंधित कंत्राटदारांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी मला असं सांगितलं की पहिले कामाची एक फिक्स अमाऊंट असायची. समजा काय 1 कोटीचं काम असेल तर त्याचे काय 5%, 10%, 12% जे काय ते फिक्स असायचे सगळे. आता शासनाचा निधी आणण्याचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे पैसे वेगळे आणि वर्क ऑर्डर एक्झिक्युटिव्ह झाल्यावर जे पेमेंट निघतं पीडब्ल्यूडीचे त्याचे पैसे वेगळे. इतका उघड पद्धतीने हा भ्रष्टाचार चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला जे सांगितलं ती माहिती अजून धक्कादायक आहे. त्यांनी सांगितलं समजा 1 कोटीचा फंड आला तर त्याच्यामध्ये काय सगळ्यांची पैसे, ठराविक लोकांची रक्कम, मग त्यामध्ये कंत्राटदारांची बोली लागली जाते. म्हणजे एक कंत्राटदार म्हणतो की माझं पेमेंट काढा, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देईन. दुसरा कंत्राटदार म्हणतो माझं पेमेंट काढा, मी तुम्हाला एक्स अमाऊंट देईन. तिसरा कंत्राटदार म्हणतो माझं पेमेंट काढा, मी तुम्हाला X+2 अमाऊंट देईन. म्हणजे जो बोली जास्ती लावतो त्या कंत्राटदाराचे पेमेंट त्याच्यामध्ये होते. तर याच मध्ये वरळीमध्ये तुम्हाला माहित असेल तर पोलीस कॅम्प एरिया आहे. या पोलीस कॅम्पमध्ये माझ्याकडे 10 लिस्ट आहे. यांची बोगस बिलं, म्हणजे काम केलेलं नाही पण त्यांचं पेमेंट झालेलं आहे. आता हे बोली सर्वात जास्ती कोण लावू शकतं, तर बोली असे लोक लावू शकतात ज्यांनी कामच केलं नाही, फक्त बिल टाकलेले, म्हणजे काम न करता फक्त बिलाचे पैसे उचलतात. त्या कंत्राटदाराच्या मध्ये त्यांची जी आहे ती बोली सर्वात जास्ती लागते, कारण त्यांना काही काम केलेलं नसतं, फक्त पैसे कमिशन देणं. आता जवळजवळ 10 कंत्राटदारांची 5 कोटीची रक्कम डिस्ट्रीब्यूट झाली. त्याचे डिटेल मी तुम्हाला, एक आहे इन्फ्रा, त्यांचं टोटल बिल 39,21,100. त्यांना चेक इश्यू केला गेला 12,363. दुसरे आहेत आदर रक्कम, यांची बिल अमाऊंट आहे 22,75,006 रुपये. त्यांना चेक इश्यू केला गेला 21,20,770 रुपयाचा. कंत्राटदार साई प्रसाद एंटरप्राइजेस, यांचं टोटल बिल होतं 22,63,050 रुपये. त्यांना चेक दिला गेला 21,06,496 रुपये. असे जवळजवळ 10 कंत्राटदार आहेत. ती लिस्ट तुम्हाला मी याच्यावर पाठवतो व्हॉट्सअपवर. सांगायचा उद्देश असा, हे जे कंत्राटदार आहेत ज्यांची चेक काढलेले आहेत आत्ता याच्यानंतर, म्हणजे फंड आणायचा, बोगस कामं दाखवायची, बोगस बिलं तयार करायची
आणि सगळा व्यवहार फक्त कागदावर होतो, प्रत्यक्षात कुठलंही काम होत नाही. त्यामुळे आमची मागणी ही आहे की ही ज्या कंत्राटदारांची बिलं गेलेली आहेत एक तर त्यांची चौकशी करा की त्यांनी खरोखर कामं केली आहेत आणि खरोखर कामाची त्यांना बिलं दिली आहेत का. दुसरं, हा जो अभियंता आहे तो पैसे स्वीकारताना आपल्याला या चित्रफितीत दिसतोय, तो अभियंता कोणासाठी पैसे गोळा करतोय. एक तर निश्चित आहे की तो अभियंता काही स्वतःसाठी पैसे गोळा करत नाहीये, कारण तो त्या व्हिडिओमध्येच म्हणतो की एलओसी साठी पैसे. मग त्या एलओसी मध्ये कोणाकोणाचे वाटे कुठपर्यंत आहे, कारण ते काय एका माणसाच्या हातातला अधिकार नाहीये फंड अलॉट करणं. मग त्या फंड अलॉट करण्यामध्ये कुठला आमदार इन्व्हॉल्ड आहे का, तो फंड अलॉट करण्यामध्ये कुठला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इन्व्हॉल्ड आहे, कारण तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं सरळ नाव घेतोय की एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचे वेगळे पैसे द्यायचे. कोण कोण अधिकारी, कोण कोण मंत्री किंवा कोण कोण आमदार हा निधी मंजूर करण्यासाठी इन्व्हॉल्ड आहे, या सगळ्यांची चौकशी या माध्यमातून झाली पाहिजे. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू. जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू आणि सरकारला प्रश्न विचारत राहू. आपण पहिला पीडब्ल्यूडी गटामध्ये आधीपासूनच अनेक वेळा अशा गोष्टी समोर आल्या, पण आता यावेळेस जर आपण पहिला तर नवीन पद्धत चालू झाली की सुरुवातीपासूनच कुठेतरी पैसे घ्यायचे आणि ते पण उघडपणे दालनामध्येच. तर ह्याकडे आता हा तो जो व्हिडिओ आहे तो दालनाचाच व्हिडिओ आहे, त्याच्या ऑफिसचाच व्हिडिओ आहे आणि आपण बघतोय की किती निर्लज्जपणे, किती ओपनपणे हे पैसे घेतले. पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे. आता तेही राहिले नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात. आणि पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय. अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो. आता आम्ही कामं किती करायची आणि पैसे किती द्यायचे आणि जो जास्ती बोली लावेल त्याचे पेमेंट काढली जातात, बाकीच्यांची पेमेंट काढली जात नाही. कारण शासन सांगतं की निधी कमी आहे. मग निधी जर कमी असेल तर तुम्ही कामं करून काय घेताय लोकांकडे. आणि फक्त बऱ्याचशा योजना या कागदावर आहेत, प्रत्यक्षात काम होत नाही. मुख्यमंत्री तर म्हणतात की सरकार अडचणीत आहे. मग हे असे पैसे जर लोकांचे वाया जाणार असेल तर मग त्या पैशाचा अर्थ काय. मुळात प्रश्न हाच होतो, तुम्ही असं तुमच्या एक्सपोजमध्ये म्हटलं की योजनांसाठी पैसा नाही, मात्र इकडे पैसा झिरपला जातो असं मला वाटतं आणि या झिरपल्यामुळेच योजनांसाठी पैसा महाराष्ट्रात नाही असं मला वाटतं. निश्चित मला असं वाटतं हे एका खात्याचं आपण बघतोय, हे आपल्याकडे आलेले पुरावे आहेत. असं किती खात्यांमध्ये चाललंय आणि पीडब्ल्यूडीचा भ्रष्टाचाराचा महासागर झालेला आहे. आज ही परिस्थिती मी तुम्हाला दाखवली ही मुंबईतली आहे, पण अशीच परिस्थिती तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठेही गेलात तरी सार्वजनिक बांधकाम खात्यात हीच परिस्थिती आहे. कामं ऍडव्हान्समध्ये केली जातात आणि मग मंजुरीला जातात. त्यामुळे मला असं वाटतं की हे प्रकरण आपल्यासमोर मांडलंय. विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मग त्याच्यावर आमच्या जे सन्माननीय आमदार निवडून गेलेले आहेत त्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे आणि याच्यावर न्याय हा शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी दिला पाहिजे. शेवट आम्ही त्यांना छत्रपतींचे वंशज मानतो, त्यांच्या खात्याकडनं ही अपेक्षा आम्हाला निश्चित नाही. तुम्ही जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे या शाखा अभियंत्याचं नाव काय आणि सगळ्यात महत्वाचं की हे वरळीतलं प्रकरण आहे, त्याच्यामुळे आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, आदित्य ठाकरेंकडनं तुम्ही ही अपेक्षा व्यक्त केली. निश्चित कुठलेही आमदार असो त्यांनी हा प्रकरण उचललं पाहिजे. हे वरळी आणि हाफकिन इन्स्टिट्यूटची इथली जी शाखा आहे सार्वजनिक बांधकाम तिथला हा व्हिडिओ आहे. त्याचं अभियंत्याचं नाव मला वाटतं विनोद धुमाळ आहे. तर चौकशी करावी ही अपेक्षा आहे. उद्या आम्ही एका डेप्युटी इंजिनियरचा पण व्हिडिओ आहे आमच्याकडे, तो उद्या आम्ही पोस्ट करू. संदीपजी, तुम्ही ज्या पद्धतीने सगळे व्हिडिओ दाखवताय, महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ तसंच अंबादास दानवेने दाखवला. हा एक मिनिट, एकीकडे तुम्ही हा व्हिडिओ दाखवला, निधीसाठी पैसे अपुरे पडले, दुसरीकडे अधिवेशन सुरू आहे, पहिल्याच दिवशी 75 कोटींच्या पुरवण्या मागण्या. या पुरवण्या मागण्या कशासाठी आहेत. हाच निधी टाकायचा आणि यातनंच पैसे खायचे, याच्यासाठी ज्या पुरवण्या मागण्या आहेत ना, दुसऱ्या कशासाठी आहे. जर सरकार पुरवण्या मागण्या करते 75,000 कोटीच्या, यातले किती पैसे खरोखर कामासाठी वापरले जाणार आहेत आणि किती नुसते बिलासाठी. आता मला बघायचं की त्या 75,000 कोटीमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याचे किती पैसे आहेत. तोही संशोधनाचा विषय आहे आणि तो तपासावा लागेल. आणि मला असं वाटतं विधिमंडळात जे लोकांनी निवडून दिलेले आमदार आहेत ते हे याचा गांभीर्याने विचार करतील
नाही, पण तुम्ही जो आता व्हिडिओ दाखवताय सार्वजनिक बांधकाम विभागाचा जरी असला तरी बाकीच्या विभागात देखील अशाच पद्धतीचं आहे का? आणि ज्या पद्धतीने माझ्या माहितीप्रमाणे आहे, पण अजून माझ्याकडे व्हिडिओ आला नाही. तुमच्या माध्यमातून आव्हान करीन, त्यांना जी माहिती आहे त्यांनी ती लोकांचं आणावी आमच्याकडे, आम्ही निश्चितपणे लोकांसमोर मांडू ती. तर दुसरीकडे असं देखील सांगितलं जाते की वारंवार की ऍडव्हान्स जी कामं केली जात आहेत ती जनतेसाठी केली जातात, मात्र त्याची टेंडर न निघता पण अशी काही कामं निघाली आहेत का? असं निश्चितपणे निघालेली आहेत. मी आता लिस्ट वाचून दाखवली तुम्हाला. जी कामं केलेलीच नाहीयेत त्याचे पेमेंट झालेले आहे, त्याचीही लिस्ट मी वाचून दाखवली. आणि ती पोलीस वसाहत जी आहे वरळीला, त्या पोलीस वसाहतीतली कामं आहेत जी कामं झालेली नाहीत पण त्याची पेमेंट झालेली आहे. हे कसं काय शक्य आहे हे पण तिथल्या इंजिनियरनी सांगितलं पाहिजे. संदीपजी, गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघतो तर अनेक कंत्राटदारांनी बिलं थकीत आहेत म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला होता. तर दुसरीकडे तुम्ही ज्या पद्धतीची माहिती समोर आणली, कामं झाली नाहीत पण टेंडरचे पैसे मात्र देण्यात आले. हा बघा, असं आहे, ज्या कंत्राटदारांनी मला हा व्हिडिओ दिला त्याला मी हा सेम प्रश्न विचारला की बाबा हे देऊन तुझं नुकसान होणार आहे, तुला याच्या पुढे कामं मिळता नाही. तो म्हणाला, साहेब आम्ही मेलेली कोंबडी आहोत, आम्हाला भाजून खा नाही तर उकडून खा, आमचे पैसेच मिळत नाहीयेत, तर आम्ही काय करणार दुसरं. पवईमध्ये जर रोहित आज झालं होतं त्याने पण हाच दावा केला होता. निश्चितपणे मला असं वाटतं त्याचा जो काय एन्काउंटर झाला कदाचित त्यामुळेच झाला असेल की ही सगळी कुठलीच प्रकरणं बाहेर येऊ नयेत म्हणून. कारण तो जो कंत्राटदार मला सांगत होता अतिशय धक्कादायक माहिती आहे. त्याचं असं म्हणणं आहे की जे बोली लावतात त्यांनाच पेमेंट मिळतं, आम्ही कामं करून पण आमचे वर्षानुवर्ष जर पैसे मिळत नसतील तर आम्ही करायचं काय. उद्या जर अजून काही कंत्राटदारांनी आत्महत्या करायला सुरुवात केली, मला आश्चर्य नाही वाटणार ज्या पद्धतीने सरकार चाललंय आणि खात्याचं काम चाललंय. एकीकडे मुंबई गोवा महामार्ग काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले, सार्वजनिक विभागाचं एक काम आहे, अशा पद्धतीची बरेचसे रस्त्यांची कामं रखडलेली आहेत, याच कारणामुळे रखडले असं म्हणायचं नाही, हा भ्रष्टाचारच आहे ना. सगळीकडेच भ्रष्टाचार झाला. मग तो गोवा असो, मुंबई असो, म्हणजे मुंबई गोवा महामार्ग असो, मुंबई असो, वर्धा असो, नागपूर असो किंवा सांगली असो, सगळ्या पीडब्ल्यूडी खात्यामध्ये ह्याच सिस्टीमनी काम चालू आहे. आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार हा पीडब्ल्यूडी खात्यात होताना आपल्याला दिसतोय. महानगरपालिकेचंही तेच आहे. मुंबई महानगरपालिका आत्ता आपण बघितलं असेल तर एक वॉर्ड ऑफिसर लोकांकडनं 60-60 करोड रुपये गोळा करतो आणि त्याच्या संदर्भात सरकार साधा गुन्हाही दाखल करत नाही. त्या वॉर्ड ऑफिसरला सक्तीच्या रजेवर पाठवलं जातं पण त्या संदर्भात सरकार गुन्हा दाखल करत नाही. कोणाचे पैसे आहे? सरकारी अधिकाऱ्यांचे पैसे. सरकारी अधिकाऱ्यांनी कुठनं पैसे आणले माहीत नाही. त्यामुळे हे जे चाललेलं आहे ज्या पद्धतीने कारभार, हा महाराष्ट्राला विनाशाकडे नेणारा कारभार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही का की सरकारी अधिकाऱ्याचे पैसे आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सरकारी हा शेवट कंप्लेंट कोण करणार? कुठला सरकारी अधिकारी बोलणार की मी कॅश दिले म्हणून? पण सर, जेव्हा दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये आणि ज्या प्रकारे महायुतीचं जे बलाबल म्हणजे त्यांची जी संख्याबळ आहे, याच्यामध्ये विरोधकांचं मागण्या किंवा त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल असं वाटतं. मला असं वाटतं आता तो जे निवडून गेलेले आमदार आहेत, ज्यांना विरोधी पक्ष म्हणून निवडून दिलेलं आहे लोकांनी, त्यांची जबाबदारी आहे ती की तिथे सभागृहात जर ऐकलं जात नसेल तर बहिऱ्या सरकारला मोठ्याने आवाज करून सांगावा लागतो. तो आवाज आमदार करतील. व्हिडिओ एक्सपोज केला आहे, तर अंबादास दानवेंनी देखील शिंदे गटाचे आमदार आहेत महेंद्र दळवी, त्यांचा एक व्हिडिओ एक्सपोज केला आहे. त्याच्यामध्ये पैशांची बॅग दिसते, व्हिडिओ कॉलमध्ये स्वतः महेंद्र दळवी दिसत आहेत. शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि आमदारांकडे पैसे. बघा, शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, कंत्राटदारांना पैसे मिळत नाहीत, जनतेला फक्त निवडणूक आली की त्यांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले जातात आणि ते 10,000 रुपये तेव्हा टाकायचे आहेत म्हणून आता कोणाला काही आणि फरकच नाही पडत ना. त्यांना माहिती आहे की निवडणुका आल्या, लोकांच्या खात्यामध्ये कुठल्या तरी योजनेच्या अंतर्गत पैसे जमा केले, आपण निवडणूक जिंकणार आहोत, मग कशाला आता लोकांची कामं करणार, या मानसिकतेत सध्या सरकार दिसतंय. नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या ज्या काही निवडणुका झाल्या यामध्ये देखील अशाच पद्धतीच्या मतदानाच्या वेळेस बोली लागलेल्या तर मला असं वाटतं आपण सगळ्यांनी दाखवले पैशाचा जो महापौर या निवडणुकीत आला दाखवला, तो शेवट कुठनं आला? कोणाच्या तर काय खिशातनं पैसे नाहीत तेवढे, हा शेवट या भ्रष्टाचाराच्या माध्यमातूनच पैसे आले. मला असं वाटतं ह्याची सखोल चौकशी करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का हे आपल्याला तपासावं लागेल. म्हणजे असं म्हणायचं की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये पण असं पैशाचा पाऊस पडेल.
माहिती नाही. आपण बघतो सायनमध्ये 2 एकराचा भूखंड हा मुंबई महानगरपालिकेने विश्व हिंदू परिषदेला दिलेला आहे. 30 वर्षाच्या लीजवरती. लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजेत, त्याशिवाय महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराला साथ बसणार नाही. विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, मात्र विरोधी पक्षनेता सध्या आपल्याला दिसत नाही. मात्र आता भाजपकडनं एक ऑफर समोर येते की जे विधानसभेचं विरोधी पक्ष नाही, मला असं वाटतं बघा कसं आहे, लोकशाहीमध्ये दोन्ही लोक महत्वाची आहे, सरकारमध्ये असणारी आणि विरोधात असणारी. शेवट लोकशाहीचा तो पाया आहे की विरोधी पक्ष सक्षम असणं गरजेचं आहे. मला असं वाटतं नियमांमध्ये गुंतवून न ठेवता एक भूमिका सरकारने घेतली पाहिजे की हो आम्हाला सुद्धा विरोधी पक्षाची गरज आहे, कारण आमच्यावर अंकुश असणं आवश्यक आहे. असं जर लोकशाही समर्थक सरकारला वाटत असेल तर विरोधी पक्ष नेमतील.